नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे कढीपत्त्याच्या झाडासाठी मित्रांनो जबरदस्त खतं, अजून काही टिप्स जेणे की तुमचं जे झाड आहे ते झपाट्याने वाढणार। आता मित्रांनो पॉट सिलेक्शनचा सगळ्यात पहिला पॉईंट आहे, तर कढीपत्त्याच्या झाडासाठी जसे कुंड्या तुम्हाला घ्यायच्या मित्रांनो, तर ते खूप मोठ्या नाही घ्यायच्या। जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता हा लहानसा कढीपत्त्याचा रोप मी लावून ठेवला आहे, तर अशी मोठ्या कुंडी नाही घ्यायची आहे। जसं व्हिडिओमध्ये अशी दाखवत आहे लहानशी कुंडी, याच लहान कुंड्यांपासून तुम्हाला सुरुवात करायची आणि जसं जसं तुमच्या झाडाची वाढ होत राहील, जसंच तुमचं झाड मोठं होईल मग तुम्हाला मोठ्या कुंड्यांमध्ये त्याला शिफ्ट करत जायचं आहे। एकदम मोठे कुंडीमध्ये समजा मित्रांनो आपण झाडाला लावून दिलं तर त्यांनी काय होणार, मुळांची डेव्हलपमेंट होत राहील, रूट्सची ग्रोथ होत राहील, तर त्यांनी काय होईल मित्रांनो, वरती जी वाढ आहे, जी पानांची वाढ व्हायला पाहिजे झाडाची, ती होणार नाही आणि ते आतमध्येच त्यांची मुळांची ग्रोथ होत राहील। तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे की पॉट सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे। झाडाच्या वाढीची पानं असतात मित्रांनो, हे तुम्हाला झाडाचे काढून द्यायचे असतात। हे सगळे असे खालचे पानं काढून टाका, जे पण मातीशी एकदम खूप जवळ। आता झाडाची पिंचिंग कशी करायची मित्रांनो ते बघून घेऊ। तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे मित्रांनो, अशी टिप धरायची आहे झाडाची आणि ही अशी सिंपल तोडून द्यायची आहे। जसं व्हिडिओमध्ये पाहिलं हे असं सिंपल मित्रांनो तोडून द्यायचं आहे आणि हा हिस्सा आता तुटला। तर आता हे जे आहे मित्रांनो, हे पार्ट तुटला आहे, यालाच मित्रांनो पिंचिंग म्हटलं जाते। खतं पाहून घेऊ मित्रांनो। तर कढीपत्त्याच्या झाडाला जे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट खत असते मित्रांनो, ते आहे नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स। म्हणजे तुमच्या झाडाला तुम्हाला मित्रांनो शेणखत, गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट जे असते, या तिघांचा वापर दर 15 दिवसापैकी एकदा नक्की टाकायचा आहे। यानी जे पानं आहे हिरवेगार होतील आणि झाड खूप चांगल्याने वाढेल। आता जो पुढचा खत आहे मित्रांनो, तो आहे मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे ॲप्सम सॉल्ट। ॲप्सम सॉल्ट खूप चांगला खत असते मित्रांनो, कारण जसं मॅग्नेशियम सल्फेट आहे तर ते सेल वॉल स्ट्रॉंग करतात झाडाचे, अजून जे पानं आहे मित्रांनो ते खूप हिरवेगार बनवते आणि झाडाला ओव्हरऑल खूप हेल्दी बनवते। तर ॲप्सम सॉल्ट नक्की वापरायला पाहिजे। असं 1 चमचा घेऊ शकता मित्रांनो, झाडाच्या कुंडीत असं डायरेक्टली टाकून द्यायचं आहे आणि याच्यावर तुम्हाला हलकंसं पाणी देऊन द्यायचं आहे। लवकरच हे पाण्यात चाललं जाते, अजून झाडाला न्यूट्रिशन मिळून जाते। अजून 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकून स्प्रे पण करू शकता झाडावर, खूप चांगले रिझल्ट्स मिळतील। ॲप्सम सॉल्ट मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फ्लिपकार्ट, ॲमेझॉन कुठेही मिळून जाईल इझिली, ते तुम्ही विकत घेऊ शकता आणि तुमच्या झाडामध्ये त्याचा वापर करू शकता। प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितल्या मित्रांनो, तर हे टिप्स नक्की फॉलो करा। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता खताची प्लेलिस्ट आणि बाकी पण व्हिडिओज तुम्हाला येत असतील त्याला क्लिक करून नक्की पहा। इकडे खताची प्लेलिस्ट येत असेल, त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक फर्टिलायझर सांगून ठेवले आहे, तर या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा। व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या, लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता। इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो नक्की करा। धन्यवाद।